वचन आपण वाचू यशया 63 अध्याय आणि त्याचे 15 ते 19 वचन आपण वाचू। यशया 63 15 ते 19। दया व सहाय्य यासाठी प्रार्थना। तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पहा। तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे। तरी तू आमचा पिता आहेस। अब्राहम आम्हा जाणत नाही, इस्रायल आम्हास ओळखीत नाही, तरी हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस। आमचा त्राता हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे। हे परमेश्वरा, आम्हास तुझ्या या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करीतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश याच करिता परत ये। तुझ्या पवित्र लोकांनी केवळ थोडा काळ वतन भोगले। आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र स्थान तुडवून टाकले आहे, ज्यावर तू कधी राज्य केले नाही, ज्यास तुझे नाम दिले नाही, त्यांच्यासारखे आम्ही झालो आहे। पवित्र आणि जिवंत देव बाप्पा, आम्ही तुमची स्तुती करतो, धन्यवाद देतो, तुम्हाला उंचावितो बाप्पा। पवित्र आत्म्याद्वारे वचनातून आमच्याशी बोला बाप्पा। तुमची वाणी ऐकण्यासाठी आमचे आत्मिक कान व डोळे उघडा आणि ग्रहण करणार अंतःकरण द्या। प्रेमा बाप्पा, मला वधस्तंभात लपवा आणि तुमचं गौरव होऊ द्या। सर्व महिमा गौरव तुम्हाला अर्पण करतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो, आमेन। या ठिकाणी आपण बघतो की हा जो पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफला जे हेडिंग दिलेलं आहे ते आहे दया व सहाय्य यासाठी प्रार्थना आहे। आम्ही पाहतो की परमेश्वराचे लोक इस्रायल जे आहे, परमेश्वराजवळ दया व त्याची सहाय्यता मिळावी यासाठी प्रार्थना करत आहे। आणि या प्रार्थना करत असताना ते ज्या रीतीने ही प्रार्थना करत आहे, ती प्रार्थना आपल्याला थोड्या वेळ समजून घ्यायची आहे। आपण पाहतो की 15 वचनामध्ये ते म्हणतात, तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पहा। तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा आमच्या बाबतीत संकुचित झाली आहे। या ठिकाणी आपण बघतो की ते विनंती करत आहे परमेश्वराला की हे परमेश्वरा, तू स्वर्गातून अवलोकन कर, आहे ना। स्वर्गातून अवलोकन कर म्हणजे स्वर्गातून तू आमच्याकडे बघ। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणतात, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पहा। तू आपल्या स्वर्गातून, आपल्या प्रतापाच्या व निवासस्थानातून तू काय कर, आमच्याकडे बघ। पण त्याच्यानंतर आम्ही पाहतो ते एक प्रश्न विचारतात आणि तो प्रश्न जो आहे परमेश्वराला विचारतात आणि तो प्रश्न हा आहे की तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? हे परमेश्वरा, तुझी आमच्याबद्दलची जी आस्था आहे ती आणि तुझा जो पराक्रम आहे तो कुठं आहे? त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते दुसरा प्रश्न किंवा दुसरी गोष्ट बोलतात की तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे। हे परमेश्वरा, पहिला प्रश्न विचारतो की तुझी आस्था आणि तुझा पराक्रम कोठे आहे? त्याच्यानंतर तो म्हणतो की तुझा पोटातला कळवळा आणि करुणा माझ्या बाबतीत काय झालं? संकुचित झालं, कमी झालेला आहे। माझ्याबद्दलची जी तुझी करुणा आहे, माझ्याबद्दलची जी तुझी आस्था आहे ती कमी झालेली आहे। अशी गोष्ट, ही गोष्ट जी आहे ते आपल्या प्रार्थनेमध्ये परमेश्वरासमोर मांडत आहे ना। आपण नंतर त्याच्या विश्लेषणाकडे जाऊ, आधी आपण पुढचं वचन वाचून घेऊ। 16 वचनामध्ये म्हणतं, तरी तू आमचा पिता आहेस, म्हणजे तुझी आस्था कमी झाली आहे, तुझी करुणा संकुचित झालेली आहे, तुझा पराक्रम कुठे आहे आम्हाला माहित नाही, तरी पण म्हणजे याही परिस्थितीमध्ये तरी तू आमचा पिता आहेस। अब्राहम आम्हास जाणीत नाही, इस्रायल आम्हास ओळखीत नाही, तरी हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस। आमचा त्राता हे तुझे प्राचीन काळापासून नाव आहे। आम्ही पाहता की ते त्याही म्हणजे त्यांना असं वाटत आहे की परमेश्वराची आस्था आणि पराक्रम जे आहे त्याने आवरून धरलेला आहे। परमेश्वराचा कळवळा जे आहे त्यांच्याबद्दलचं जे कमी झालेलं आहे, तरी सुद्धा ते परमेश्वराला शरण येत आहे, ते परमेश्वराच्या समोर लीन होत आहे आणि ते म्हणत आहे की अब्राहम आम्हाला ओळखत नाही, इस्रायल आम्हाला ओळखत नाही, तरी पण तू आमचा पिता आहेस, तरी पण तूच आमचा त्राता आहे। प्राचीन काळापासून हे तुझं नाव आहे की तू आमचा पिता आहेस, तू आमचा त्राता, आमचा संभाळ रक्षण करणारा तू आहेस। त्याच्यानंतर आम्ही पाहतो की 17 वचन जे आहे महत्वाचं आहे,
त्यामध्ये ते पुन्हा परमेश्वरासमोर काही प्रश्न निर्माण करत आहेत. आम्ही पाहतो पहिला प्रश्न जे आहे, हे परमेश्वरा आम्हास तुझ्या ह्या मार्गातून का बहकू देतोस. पहिला प्रश्न ते इस्रायल लोक जे आहे परमेश्वराला विचारत आहे की तुझ्या पवित्र मार्गातून तू आम्हाला का बहकू देत आहेस. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ते त्याच्या समोर ठेवतात, आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करीतोस. दुसरा प्रश्न, आम्ही तुझं भय बाळगू नये इतकी आमची मने तू का कठोर करतोस. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न म्हणतो की तुझे सेवक तुझे वतन झालेले वंश याचकडे परत ये. आम्ही पाहतो की या ठिकाणी आपण त्यांचं मनोविचार जे आहे आम्ही परमेश्वरा संबंधी या ठिकाणी आपल्याला पाहतो. त्याच्यानंतर 18 वचनामध्ये आपण बघतो की तुझ्या पवित्र लोकांनी केवळ थोडा काळ वतन भोगिले, आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र स्थान तोडून टाकले आहे. ज्यावर तू कधी राज्य केले नाही, ज्यास तुझे नाम दिले नाही, त्यांच्यासारखे आम्ही झालो आहोत. आम्ही पाहतो की ते म्हणतात की आजची आमची जी दशा आहे अशी भयंकर झालेली आहे की ज्या लोकांना तुझं नाव दिलेलं नाही, जे लोक तुला ओळखत नाही, त्यांच्यासारखी अवस्था आमची झालेली आहे. थोडक्यात ते सांगत आहे की आम्हाला आमचा परमेश्वर आहे, तो परमेश्वर आमचा पिता आहे, तो आमचा त्राता आहे, तरी आमची अवस्था अशी झालेली आहे जसं काही ते एक निराधार आहे, निराश्रित आहे, अनाथ आहे, अशा प्रकारची आमची अवस्था झालेली आहे. आणि या सर्व अवस्थेमध्ये आम्ही पाहतो परमेश्वराच्या दयेसाठी आणि सहाय्यासाठी ते काय करत आहे, प्रार्थना करत आहे ना. आता आपण पुन्हा एकदा डिटेल्स मध्ये ह्या प्रार्थनेचा किंवा या वचनांचा विचार करणार आहोत. 15 वचनामध्ये आपण बघितलेलं आहे की ते परमेश्वराला म्हणत आहे, स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पहा. त्याच्यानंतर ते त्या परमेश्वराला म्हणत आहे, तुझे आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत, तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे. ते म्हणतात, हे परमेश्वरा, तुझी आस्था आणि तुझ्या पोटातला कळवळा जो आहे आमच्यासाठी, तो काय झाला, संकुचित झालेला, कमी झालेला. आम्ही पाहतो की या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ते विचारत आहे. या ठिकाणी जिथं जिथं परमेश्वर हा शब्द लिहिलेला आहे, ओरिजिनल त्या ठिकाणी जे आहे यहोवा हा शब्द लिहिलेला आहे. आणि यहोवा जे परमेश्वराचं नाव आहे, त्या परमेश्वराच्या नावाचा अर्थ जो आहे, जो आपण पाहतो निर्गमन याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर जो आहे मोशेला सांगतो, आणि त्या नावाचा अर्थ आहे मी आहे तो आहे. यहोवा हे जे परमेश्वराचं नाव आहे, त्या नावाचा अर्थ आहे मी आहे तो आहे. याचा अर्थ मी न बदलणारा परमेश्वर आहे. ज्या यहोवाचं ते नाव घेत आहे आणि ज्या यहोवाला ते म्हणत आहे की तुझी आस्था आणि तुझ्या पोटातला तुझी आस्था व तुझा पराक्रम कोठे आहे, हे विसरले आहे की तो परमेश्वर जे नाव ते उच्चारत आहे यहोवा, त्या नावाचाच अर्थ आहे की तो बदलत नाही. आणि जर तो बदलत नाही तर नाही त्याची आस्था कमी किंवा जास्त होणार, नाही त्याचा पराक्रम जे आहे ते कमी किंवा जास्त होणार आहे. तो आहे तोच राहणार आहे. त्याचप्रमाणे पुढे जेव्हा ते म्हणतात की तुझ्या पोटातला कळवळा आणि करुणा जी आहे ती संकुचित झालेली आहे. आमच्या वरचा तुमचा जो कळवळा आहे आणि जी करुणा आहे ती संकुचित झाली. जर तो परमेश्वर न बदलणारा आहे, जर तो परमेश्वर यहोवा आहे म्हणजे न बदलणार आहे, तर त्याची करुणा किंवा त्याचा कळवळा कमी जास्त होणार नाही. तो परमेश्वर मनुष्य नाही, कारण मनुष्य जो आहे परिस्थितीनुसार आम्ही पाहतो तो बदलत जातो. कधी कधी तो एकदम काय म्हणतात त्याला, मायेचा पाजर फुटतो, कधी कधी कळवळ्याने भरून जातो, आणि तोच कधी कधी इतका क्रूर होतो तो कोणाचा पण गळा दाबू शकतो किंवा कापू शकतो. म्हणजे एकच मनुष्य कधी एका परिस्थितीत तो दयाळू बनतो, कधी कनवाळू बनतो, आणि कधी इतका क्रूर बनतो की कोणाचा नाश पण करू शकतो, जीव पण घेऊ शकतो. परमेश्वर तसा नाहीये. परमेश्वर जसा आहे तसाच राहणार आहे. आणि त्या परमेश्वराची ओळख आम्ही पाहतो आम्हाला आहे तीही आहे की देवप्रीती आहे. आणि जर देव प्रीती आहे आणि तो न बदलणारा परमेश्वर आहे, तर त्याची आस्था कधी आमच्याबद्दलची कमी होणार नाही, ना त्याचा कळवळा आणि त्याची करुणा जी आहे आमच्याबद्दल कमी होणार आहे.
परंतु मग हे लोक असे विचार का करत आहे, का त्यांच्या मनामध्ये हे विचार आलेले आहेत? जर आपण पाहिलं त्या तुम्ही या 63 अध्याय आणि 62 अध्याय, तर आम्ही पाहतो अनेक ठिकाणी परमेश्वर त्यांच्या पापामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्या राष्ट्रामध्ये जे काही न्याय येणार आहे, जे संकट येणार आहे, त्याबद्दल त्यांच्या संगती बोलत आहे. आम्ही पाहतो की ते जे आहे शत्रूंनी घेरलेले आहे. आम्ही पाहतो त्यांची जी काही सुबत्ता आहे ते सर्व शत्रूंनी लुटून नेलेले आहे. ते गुलाम झालेले आहेत आणि त्या गुलाम झालेल्या सर्व काही लुटलेल्या अवस्थेमध्ये ते विचार करत आहे की परमेश्वराची आस्था कमी झालेली आहे, परमेश्वराचा पराक्रम जो आहे तो कमी झालेला आहे, परमेश्वराचा कळवळ आणि करुणा कमी झाले. वास्तविकता ना तर परमेश्वराची आस्था आणि पराक्रमामध्ये काही बदल झालेला आहे, नाही त्याच्या करुणेमध्ये आणि त्याच्या कळवळ्यामध्ये कमी झालेले आहे. आम्ही पाहतो परमेश्वर आहे तो तसाच आहे, परंतु त्या परमेश्वराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. आम्ही पाहतो त्या परमेश्वराला पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्या परमेश्वराबद्दल त्यांच्या मनामधले जे विचार आहे ते त्या परिस्थितीनुसार बदललेले आहे. जर तुम्ही बघितलं तर यशायाच्या पुस्तकामध्ये आपण जर वाचलं तर अनेक ठिकाणी जे आहे आम्ही पाहतो परमेश्वराच्या दयेचं, त्याच्या कृपेचं, त्याच्या करुणेचं, त्याच्या प्रेमाचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. तू दयाळू आहे, तू कृपाळू आहे, तू कनवाळू आहे, तू मंद क्रोध आहे, अनेक ठिकाणी आम्ही पाहतो. जो दयाळू, कृपाळू, कनवाळू जो परमेश्वर आहे आणि जो न बदलणारा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला परिस्थिती बदलली म्हणून या लोकांचं त्या परमेश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ते आता त्याच परमेश्वराबद्दल प्रश्न निर्माण करत आहे. आम्ही पाहतो की आज आपल्या जीवनामध्ये जर आपण विचार केला की ह्या करोना व्हायरसच्या परिस्थितीतून आपण जात आहोत, लॉकडाऊनच्या परिस्थितीतून आपण जात आहोत, वेगवेगळ्या त्या लॉकडाऊनमधून वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत, आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, अनेक आम्ही पाहतो जे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. आणि हे सर्वातून जात असताना बऱ्याच वेळेस आपण व्हॉट्सअपवर बघतो की परमेश्वराचा न्याय आला, अंतिम दिन आला, अशा बऱ्याच काही व्हॉट्सअपवर आपण काय बघतो, काय म्हणतात त्याला, लिहून टाकलेलं असतं, मेसेज असलं असतात हे ना, मेसेज असतात. आणि आपण पाहतो की आणि त्यामुळे असं आपलं सगळं असं की परमेश्वराचा क्रोध मानवावर आलेला आहे, परमेश्वराचा न्याय मानवावर आलेला आहे. परिस्थिती जी आहे ती सांगते की आता टोळधाड आलं, शेवटचं हे चिन्ह आहे. अशा बरेच गोष्टी व्हॉट्सअपवर आज आपण बघतो. वास्तविकता एक लक्षात ठेवा, तुमचा आणि माझा परमेश्वर बदललेला नाही आहे. तो जसा आहे तसाच आहे. परिस्थिती बदललेली आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा आम्ही जबाबदार आहोत. आम्ही पाहतो की आम्ही आपलं जीवन जे आहे, आम्ही पाहतो जी व्यवस्था परमेश्वराने निसर्गाला आणि आम्हाला दिलेली आहे ती परमेश्वराच्या व्यवस्थेचं पालन न केल्यामुळे आम्ही पाहतो की ह्या रीतीचे बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो पॅन्डेमिक म्हणजे जे महामारी जगामध्ये येत असतात. अनेक कारण आहे. आम्ही पाहतो जे मागे जे होतं आपण पाहतो की जे ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न होते की त्यामुळे सुनामी आणि अनेक ठिकाणी महापूर जे आहे येत होते, परिस्थिती विपरीत होत होती. आणि त्यावेळेस पण आपण हेच म्हणत होतो की परमेश्वराने असं का होऊ दिलं, परमेश्वराने हे का भूकंप का होऊ दिला. आम्ही परमेश्वराच्या आज्ञा मोडत आहोत, आम्ही परमेश्वराच्या व्यवस्था मोडत आहोत. आम्ही आमचं जीवन जे आहे परमेश्वराच्या इच्छेनुसार नाही तर आपल्या शरीराच्या वासना आणि इच्छानुसार जगत आहोत. आणि त्याचे परिणाम जे आहे जेव्हा आमच्यावर येतात तेव्हा आम्ही त्या परिणामांमुळे आम्ही आपल्या स्वतःला तपासण्याच्या ऐवजी आपण परमेश्वराकडे बोट दाखवायला लागतो. हे परमेश्वरा तू का केलं. कारण आपण पाहतो की 17 वचनामध्ये होतं, हे परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या मार्गातून का बहकू देतोस. ते बहकतात आणि ते दोष कोणाला लावत आहे, परमेश्वरा म्हणतो की हे परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या मार्गातून का बहकू देतोस. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न म्हणतो की आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करीतोस. त्यांनी आपले मन कठोर केले, त्यांनी परमेश्वराच्या वाणीला कान बंद केले आणि ते आता इथे म्हणत आहे की परमेश्वरा तू आमचं मन कठोर केले. तिसरा प्रश्न म्हणतात की तू काय केलेलं आहे. हा, 2 प्रश्न आहेत. आता या ठिकाणी आपण विचार करायचा आहे की खरंच परमेश्वर जो आहे तो त्यांना बहकवत आहे का, त्यांना बहकू देत आहे का.
परमेश्वर त्यांचं मन कठोर करत आहे का? वास्तविकता इस्रायल जे आहे राष्ट्र, आम्ही पाहतो परमेश्वर त्यांना म्हणतो ते माझे स्वतःचे लोक आहे. इस्रायलला तो म्हणतो माझी निज प्रजा आहे. इस्रायलाला तो म्हणतो की माझं पवित्र राष्ट्र आहे. इस्रायलाला तो म्हणतो की मी तुला मोलाने तुला विकत घेतलेला आहे. तो म्हणतो की तू अब्राहमाची संतान आहे, तू याकोबाची संतान आहे, तू इसाकाची संतान आहे, तू माझी संतान आहे. इस्रायलाला तो म्हणतो की तू माझी पत्नी आहे. तो म्हणतो इस्रायलला म्हणतो तू माझी संतती आहे. म्हणजे अशा रीतीने तो परमेश्वर त्या इस्रायला म्हणतो तू माझी पत्नी आहे, तू माझं संतान आहे, तू माझं निज प्रजा आहे, तू माझा वंश आहे, तू माझे निवडलेले राष्ट्र आहे, निवडलेली प्रजा आहे. ते लोक परमेश्वराला म्हणतो तू मला का बळकू देतो? आम्ही जर त्या इस्रायलाच्या पापांचं बाबतीत जर बघितलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो जे पहिलं त्यांचं पाप होतं, जे सगळ्यात पहिली जी गोष्ट होती ते कुरकुर करणारं आणि कठीण हृदयाचे लोक होते. परमेश्वर निर्गमनाच्या पुस्तकामध्ये 3दा मोशेला बोलला का मी यांचा समूळ नाश करतो आणि तुझ्यापासूनच मी एक राष्ट्र बनवतो, कारण हे कठोर हृदयाचे आणि कुरकुरणारे समान आहे. परंतु प्रत्येक वेळेस परमेश्वर मोशे जो आहे मध्यस्थ करून त्यांनी त्या लोकांचा बचाव केला. आम्ही पाहतो जेव्हा वचनदत्त भूमीमध्ये इस्रायलमध्ये परमेश्वराने आणून त्यांना प्रस्थापित केलं आणि जेव्हा ते प्रस्थापित झाले, आम्ही पाहतो त्या देशाची जी विपुलता आणि जे आशीर्वाद जे आहे आम्ही खाऊन पिऊन तृप्त झाले. तेव्हा आपण पाहतो परमेश्वराचं वचन सांगतं ते मूर्तीपूजेच्या मागे लागले. आम्ही पाहतो ते आपलं निर्दोष रक्त सांडायला लागले. आम्ही पाहतो विचार आणि जी मनाच्या आणि शरीराच्या इच्छाने आणि विकारांनी ते वागायला लागले. आम्ही पाहतो जी विपुलता भरपूरता परमेश्वरांनी त्यांना दिलं, वचनदत्त भूमीमध्ये जिथं दुधामधाचे प्रवाह वाहणारा देश दिला, तिथं खाऊन पिऊन तृप्त झाले आणि पापास लागले, बहकले. आपला देव परमेश्वर ह्याला सोडला आणि ते इथे म्हणतो का हे परमेश्वरा तू आम्हाला का बहकू देतो? ज्या परमेश्वराने आपल्या सामर्थ्य हाताने त्यांना त्या मिस्राच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं, ज्याने आपल्या सेवकांना तयार करून त्यांना इस्रायलमध्ये कनानमध्ये आणलं, तो परमेश्वर कसा स्वतःहून त्यांना बळकवतील? वास्तविकता जर तुम्ही जेव्हा सर्व संदेष्टांचा अभ्यास करता तेव्हा परमेश्वर वेळोवेळी त्यांना संदेष्टा पाठवून आम्ही पाहतो त्यांना सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होता. पार आपण जर जेव्हा पाहतो की शमूएलापासून आम्ही पाहतो संदेष्टा आणि त्याच्यानंतर शास्त्रेच्या पुस्तकामध्ये बघतो तेव्हापासून तर पार प्रभू येशूपर्यंत म्हणजे योहान बाप्तिस्मा करणारा योहानापर्यंत परमेश्वर वारंवार जो आहे आम्ही पाहतो त्याच्या सेवकांना पाठवून त्यांना जो आहे त्यांचा वाचवण्याचं, त्यांना सांभाळण्याचं, त्यांच्या आपल्या प्रेमाच्या पंखाखाली घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. म्हणून आम्ही पाहतो तो इस्रायलला म्हणतो कोंबडी जशी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते तसं कितीदा तरी तुला माझ्या पंखाखाली एकवटण्याची माझी इच्छा होती परंतु तुझी नव्हती. तो माझी इच्छा होती की तुला पंखाप्रमाणे आपल्या पंखाखाली ठेवण्याची, तुझं पालन पोषण करण्याचं, तुझं रक्षण करण्याचं, तुझा सांभाळ करण्याची माझी इच्छा होती, पण तुझी इच्छा नव्हती. कारण तू माझ्या पंखाच्या खाली आला नाही तर तू आपल्याच मार्गाने बहकत गेला. आम्ही पाहतो की तो म्हणतो तू आमचे मन इतके कठोर का होऊ देतो की आम्ही तुझं भय बाळगू नये. ज्या साक्षात परमेश्वराचं जे कॅरेक्टर आहे किंवा परमेश्वरत्व जे आहे ते प्रेमामध्ये आहे. जो साक्षात स्वतः प्रेम आहे आणि प्रेमामध्ये आपण काय पाहतो तर करुणा, त्यामध्ये कळवळा, त्याच्यामध्ये दया, त्याच्यामध्ये शांती, त्याच्यामध्ये आनंद आहे. कशामध्ये? प्रेमामध्ये. जो परमेश्वर दयेने भरलेला आहे, जो परमेश्वर दयेचा सागर आहे, जो परमेश्वर करुणा निदान आहे. स्तोत्रामध्ये स्तोत्र करता म्हणतोय परमेश्वरा तुझी दया आम्हासाठी प्रतिदिनी नवी होती आणि तुझ्या करुणेला कधी खंड पडत नाही. जो दयेचा सागर आहे, जो त्याची दया जी आम्हासाठी प्रतिदिनी नवी होती, तो आपला कळवळा कसा आवरून धरणार आहे? तो त्याची करुणा कशी काय आवरून धरणार? त्याची आमच्याबद्दलची आस्था कशी कमी होऊ देणार? कसं तो आमचं अंतःकरण कठोर करणार आहे? आम्ही पाहतो की आपल्याला हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळेस आपण सुद्धा जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमधून जातो, समस्यातून जातो, अडचणीतून जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षातून आपल्याला जावं लागतं, तेव्हा आम्हाला असं वाटतं की परमेश्वराने मला सोडलेलं आहे, परमेश्वराने मला टाकलेलं आहे. आम्ही पाहतो त्याचं एक अत्यंत सुंदर असं जे उदाहरण आहे स्तोत्र 42. आम्ही पाहतो त्यामध्ये तो शुष्क वृक्ष
आम्ही हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलकते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे, शुष्क वृक्ष भूमीसारखा मी झालेला आहे. आम्ही पाहतो असं वाटतं की तिथं परमेश्वराची उपस्थिती नाही, परमेश्वराचं प्रेम आटलं गेलेलं आहे, परमेश्वराची करुणा नाही, परमेश्वराची दया त्या ठिकाणी आम्ही अनुभवत नाही. परंतु एक नेहमी लक्षात ठेवायचं असतं, फक्त परिस्थिती बदललेली असते आणि परिस्थितीनुरूप आपण बदललेला असतो. आमच्या डोळ्यावर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे झापड आलेले असतात, त्यामुळे त्या परमेश्वराची उपस्थिती, त्या परमेश्वराची आम्ही पाहतो सामर्थ्य, त्या परमेश्वराची करुणा आपण अनुभवत नाही. आपण कठीण झालेला असतो, आपण ते स्वतः समोर आपण पडदा आणलेला असतो. परमेश्वर कधी बदलत नाही. आणि त्याचं एक खूप सुंदर उदाहरण जे आहे आम्ही पाहतो स्तोत्र 23 मध्ये आहे. तर स्तोत्र 23चा जर तुम्ही अभ्यास केला तर आम्ही पाहतो 4 परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली परिस्थिती आहे हिरव्यागार कुरणामध्ये परमेश्वर त्याला बसवत आहे, सगळं काही सुख आनंद सगळं काही आहे, ती एक परिस्थिती आहे. दुसरी एक परिस्थिती आहे मृत्यूची दरी आहे ना. आम्ही पाहतो दुसरी परिस्थिती आहे का मृत्यू समोर आहे, काय कधी काय होईल ती परिस्थिती आहे. तिसरी जी परिस्थिती आहे शत्रूंनी घेरलेला आहे. आणि चौथी जी आहे ती अनंत जीवनाची आहे. आम्ही पाहतो पहिल्या परिस्थितीमध्ये जेव्हा हिरवगार कुरण आहे सगळं काय आहे तेव्हा पण परमेश्वर त्याच्या बरोबर आहे आणि तो म्हणतो तुम्हाला हिरव्यागार कुरणात बसवितो. त्या परिस्थितीमध्ये पण तो आहे. दुसरी परिस्थिती तो म्हणतो का मृत्यूच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे, तुझी आकडी व काठी मला धीर देतात. म्हणजे परिस्थिती बदलली, हिरवगार नाही, सगळं काय उजाड झालेलं आहे. इतकंच नाही तर आम्ही पाहतो जीव राहील किंवा नाही अशी भयंकर परिस्थिती आहे. परंतु त्याही परिस्थितीमध्ये दावीद त्या मेंढपाळाला त्या मृत्यूच्या दरीत त्याच्या संगती पाहतो आणि तो म्हणतो की मी त्याला भिणार नाही. का? कारण तू माझ्या बरोबर आहे. त्या जसं त्या हिरव्यागार कुरणामध्ये तो त्याला चारत होता त्याप्रमाणे आम्ही पाहतो त्या मृत्यूच्या दरीतही तो त्याचं पालन पोषण करत आहे. कारण त्याच्या हातामध्ये काय लाठी आणि काय आकडी. आकडीचा उपयोग काय करतात, जो मेंढपाळ असतो जेव्हा हिरवं गवत कमी होऊन जातं तेव्हा जे काही झाडं झुडपं असतात तर ते आकडीने ते फांद्या तोडतो तो, जेणेकरून त्या मेंढरांना अन्न मिळेल. म्हणजे मृत्यूच्या दरीमध्ये पण तो त्यांचं पालन पोषण करत आहे, हिरवळीच्या स्थितीमध्ये पण पालन पोषण करत आहे. जेव्हा तो म्हणतो तू माझ्या शत्रू पडे मुझ पडे ते ताट वाढतं, म्हणजे जेव्हा शत्रूंनी घेरलेला आहे, विरोध आहे, परिस्थिती भयंकर आहे, परंतु तो त्यासमोर ताट वाढतो. म्हणजे शत्रू समोर तो त्याचं गौरव करतो, त्याला उंचावतो, त्याचं पोषण करतो. आम्ही पाहतो परमेश्वर बदलत नाही. परिस्थिती बदलेल, कदाचित त्या हिरवळीच्या स्थितीतून मृत्यूच्या दरीतील कदाचित त्या शत्रूंनी घेरलेली परिस्थिती राहील, परंतु परमेश्वर आहे तोच राहणार आहे, बदलणार नाही. आज आम्हाला विचार करायचा आहे, आम्हाला सुद्धा त्या परमेश्वरावर भाव ठेवायचं. होऊ शकतं की त्या परिस्थितीमुळे आमच्या डोळ्यावर आमच्या मनावर आम्ही पाहतो एक झापड आलेला आहे. मन जे आहे क्लेशाने दुःखाने भरलेलं आहे. परमेश्वराचा सामर्थ्य हात कदाचित दिसत नाही, परमेश्वराची प्रेमळ वाणी कदाचित ऐकू येत नाहीये, परंतु आम्हाला त्याच्यावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे की तो न बदलणारा परमेश्वर आहे. आम्हाला त्याच्यावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे की तो प्रेम आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो, आम्ही परिस्थितीला बघत नाही तर आम्ही त्याला बघतो, तेव्हा आमच्या समोर प्रश्न येणार नाही. तर आम्ही पाहू की परमेश्वर त्या परिस्थितीतून मध्ये सुद्धा आम्हाला कसं आपल्या तळहातावरील कोडाप्रमाणे सांभाळून तो आम्हाला घेऊन जात आहे. आज आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्येच आपण बघतो की अनेक जे हातमजूर जे होते, आम्ही पाहतो यूपी, बिहार, झारखंड, मध्य प्रदेशला गेले आणि अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये ते गेले. काही 500-500 किलोमीटर चाललेले आहे. आम्ही पाहतो रस्त्यावर काही अपघातात वारले गेले, रेल्वे खाली काही मारले गेले. आता रेल्वे सुरू झाल्या तर रेल्वेमध्ये सुद्धा अनेक लोक मारले गेले. आम्ही पाहतो परिस्थिती अशी आहे, आम्ही पाहतो विपरीत आहे, परंतु तो परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे. आज तुमच्याकडे आणि माझ्याकडे बघा, ज्यांनी त्या परमेश्वराला जाणलं, ज्यांनी त्या परमेश्वराला ओळखलं, जे त्याच्या शरणास त्याला शरण आलेले आहे
आम्ही पाहतो परिस्थिती मृत्यूची दरी असेल, शत्रूंनी घेरलेला असेल, परंतु तो तुमच्या सह आहे, तो तुमच्या बरोबर आहे. त्याची आकडी व काठी आम्हाला धीर देतात, आमचा सांभाळ करत आहे. आणि ही गोष्ट जी आहे आपल्याला कधीच विसरायची नाहीये, कारण तो परमेश्वर कधीच आम्हाला सोडणार नाही. त्याचं पवित्र वचन आम्हाला सांगतो, दूध पिती आई आपल्या बाळाला विसरेल, परंतु मी कधी तुम्हाला विसरणार नाही, टाकणार पण नाही. आणि तो परमेश्वर त्याचा आस्था आणि त्याचा पराक्रम कधी तो सोडणार नाही. त्याचा कळवळा आणि करुणा कधी संकुचित होणार नाही. तो स्वतः आमचं मन कधीच कठोर करणार नाही. तो कधीच आम्हाला बहकू देणार आहे. तो म्हणतो का मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी आपल्या मेंढरांसाठी काय करतो, आपला प्राण देतो. तो म्हणतो का माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे येतात. ते परक्याच्या मागे जाणार नाही, कारण ते त्याची वाणी ओळखत नाही. प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, ते म्हणतात तू आम्हाला का बहकू देतो? तो बहकू देत नाहीये, आम्ही बहकतो. मनुष्य मानव जे आहे बहकतो. आणि का बहकतो? कारण ते त्याची वाणी ऐकत नाहीये. आम्ही पाहतो त्याची वाणी ऐकत नाहीये, त्याच्या मागे चालत नाही, म्हणून बहकले जातात. वास्तविकता तो एक मेंढपाळाप्रमाणे आमच्या समोर उभा चालण्यासाठी तयार आहे. प्रत्येक संकट, प्रत्येक दुःख, प्रत्येक क्लेश, प्रत्येक विपत्तीला पहिलं तो तोंड देणार आहे, कारण तो मेंढपाळ आहे. तो पुढे राहणार आहे, त्याच्या मागे आम्ही राहणार आहे. म्हणून येणाऱ्या प्रत्येक संकटाला पहिलं तो तोंड देतो, प्रत्येक समस्याला तो तोंड देतो. म्हणून तो मृत्यूची दरी असली तरी तिथं असतो, कारण तो पुढे आहे आमच्या. आम्ही पाहतो शत्रूंनी आम्हाला घेतलेला आहे, तो तिथं आहे, कारण तो आमच्या पुढे आहे. आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहे, ह्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला हे प्रतिदिन आपल्याला हे शिकवायचं आहे, समजायचं आहे की ज्या परमेश्वरावर मी भाव ठेवतो, ज्या परमेश्वरासाठी मी प्रार्थना करतो, तो परमेश्वर कधी बदलत नाही. आम्ही पाहतो त्याचं नावच आहे, मी आहे तो आहे. आम्ही पाहतो जेव्हा ते सगळे शिष्य आणि तो गेतसेमने बागेमध्ये असताना जेव्हा ते सरदार आणि त्याला पकडायला आले, योहानामध्ये आपण बघतो की जेव्हा त्यांनी प्रभू येशूवर इतकं बोला मी आहे, तर ते सगळे माग धाडधाड पडले. कारण त्या मी आहे मध्ये आम्ही पाहतो त्याचं ते नाव आहे, मी यहोवा, मी आहे तो आहे, न बदल. आणि त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून जेव्हा संकटामध्ये असतात, जेव्हा समस्येमध्ये असतात, जेव्हा अडचणीमध्ये असतात, तेव्हा परमेश्वरासमोर प्रश्नचिन्ह नाही आणायचं आहे, प्रश्नचिन्ह आपल्यासमोर आणायचे. का मी मार्ग बहकत आहे का? मी माझं हृदय कठोर केलेलं आहे का? माझी देवाबद्दलची जी आस्था जी आहे ती कमी झालेली आहे का? माझं त्याच्यावरचं प्रेम कमी झालेलं आहे का? का मी कानाने मंद ऐकत आहे, मी त्याची वाणी ऐकून त्याला अनुसरत नाही का? प्रश्न आपल्याला विचार, कारण आपण बदलतो परिस्थितीनुसार. आम्ही पाहतो जेव्हा प्रभू येशू पाण्यावरून चालत येत होता, आम्ही पाहतो पौल बोलला, प्रभू तू आहे तर मला आज्ञा कर, मी पाण्यावर येईल. आणि आम्ही पाहतो की पेत्र पाण्यावर चालत गेला प्रभू येशूकडे. पण जसं त्याने प्रभूवरून त्याची दृष्टी गेली आणि तो त्या वादळाला बघितलं, तो घाबरला आणि तो बुडायला लागला. आम्ही पाहतो कोण बदलला? प्रभू नाही बदलला, बदलला पेत्र, जो विश्वासाच्या जागी भीती आलेली आहे. आणि त्या भीतीने परिस्थिती बदलली. तो आतापर्यंत पाण्यावर होता, आता तो पाण्याखाली गेलेला आहे. परमेश्वर प्रभू येशू आहे तिथंच आहे. पेत्र बदलला आहे, विश्वासाच्या जागी भीतीने घेतलेला आहे आणि आता तो पाण्याच्या ऐवजी पाण्यामध्ये बुडत आहे. हीच गोष्ट बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये होते, जेव्हा आपण परिस्थितीनुसार बदलतो आणि आपण दोष परमेश्वराकडे बोट आपण परमेश्वराकडे, परमेश्वराने आणलं, परमेश्वराचा न्याय आला, परमेश्वराचा क्रोध आला, परमेश्वराचा दंड आला. अरे पण ही परिस्थिती का आली? कारण मी बदललो. जर मी परमेश्वराला अनुसरत आहे, मी त्याची वाणी ऐकून त्यानुसार जगत आहे, मी त्याच्या आज्ञेचं पालन करत आहे, त्याला आवडेल ते मी करत आहे, माझ्या जीवनात का दंड येईल? विचार कर. आणि इन केस आला तरी तो तुमच्या भल्यासाठी येणार आहे. जसा इयोबाच्या जीवनात आला.
तो परमेश्वराच्या मार्गात चालत होता, नीतीने वागत होता, परमेश्वर त्याच्याबद्दल संतुष्ट आहे. त्याच्या जीवनात क्लेश आले, ते परमेश्वराने नाही आले, परमेश्वराने ते येऊ दिले, परंतु ते यासाठी येऊ दिले कारण त्याला इयोबाला डबल पोर्शन मध्ये आशीर्वादित करायचं होतं. त्याला त्या इयोबाशी भेट घ्यायची होती. कारण 42 अध्यायामध्ये इयोब म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्याबद्दल मी आतापर्यंत कर्णोपकरणी ऐकलं, आता मी प्रत्यक्ष बघत आहे. जो इयोब, नीतिमान इयोब जो आहे, परमेश्वराचं ऐकून परमेश्वर संगती चालत होता. परमेश्वराला त्याला त्यातून त्या अवस्थेमध्ये घेऊन जायचं होतं की जिथं तो त्या परमेश्वराला पाहू शकतो आणि परमेश्वराचं पावित्र्य आणि परमेश्वराचं अगापे प्रेम अनुभव घेतो. आणि म्हणून तो आता मी राखेत बसतो आणि पश्चाताप करतो. डबल पोर्शन मध्ये जर इन केस तुम्ही चांगलं करून तुमच्या जीवनात दुःख येत आहे, तर ते दुःख जे आहे तुम्हाला एका वरच्या लेवलमध्ये घेऊन जात आहे, तुम्हाला अजून प्रौढतेकडे, पूर्णतेकडे घेऊन जात आहे. हे कधीच विसरू नका. आपण पाहतो रोम 8:28 मध्ये लिहिलेलं आहे, वाचा बरं. परंतु आपल्याला ठाऊक आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. मिळून करण्यामध्ये जे परमेश्वरावर प्रेम करतात आणि परमेश्वराच्या संकल्पनानुसार ज्यांना बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून काय करतात, कल्याण. होऊ शकतात की त्याच्यामध्ये एखादी दुःखदायक घटना आहे, त्याच्यामध्ये कदाचित काही समस्या आहे, त्याच्यामध्ये कदाचित काही क्लेश आहे, त्याच्यामध्ये काहीतरी यातना आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आहे आणि त्या परमेश्वराने तुम्हाला निवडून घेतलेला आहे, तर त्या गोष्टी तुमच्या कल्याणासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. बऱ्याच वेळेस आपण लेकरांना शिक्षा करतो, कशासाठी, तर त्याला त्यांची उन्नती व्हावी, ते सुधरावे, चांगले व्हावे, डेव्हलप्ड व्हावं यासाठी. आणि म्हणून त्याप्रमाणे परमेश्वर पण कधी कधी आम्हाला त्या परिस्थितीतून घेऊन जातो, पण तो त्याचा क्रोध किंवा त्याचा न्याय नाही, तर त्याचं प्रेम आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, जो ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो छडी पण मारतो. आज आपण त्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. करोना व्हायरस मधून जात आहे, वेगवेगळ्या समस्या येणार आहे, विशेष करून आपल्या भारत देशामध्ये भयंकर मोठ्या समस्या आजपेक्षा उद्या अधिक येणार आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये पण हे लक्षात ठेवा, तो परमेश्वर तुमच्यासह आहे, तो तुम्हाला कधी टाकणार नाही, तो तुम्हाला कधी विसरणार नाही. त्याचं तुमच्यावरचं जे प्रेम आहे ते कधी कमी होणार नाही. त्याही परिस्थितीमध्ये त्याची दया तुमच्यासाठी प्रतिदिन नवी होणार आहे. त्याही परिस्थितीमध्ये त्याच्या करुणेला कधी खंड पडणार नाही, कारण तो यहोवा आहे, तो न बदलणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला आपण कोटी कोटी धन्यवाद देऊ. आम्ही पाहतो की प्रभू ह्या सर्व परिस्थिती जी आहे हे एक सत्य आहे की प्रभू येशूच्या आगमनाच्या समय प्रभूंनी ज्या काही भविष्यवाणी केलेल्या आहे त्यानुसार या गोष्टी घडत आहे. परंतु त्या घडत असताना त्या विपरीत परिस्थितीमध्ये त्याच्या लेकरांना कसं सांभाळायचं ते त्याला माहीत आहे, कसं त्यांना आपल्या पंखाच्या खाली ठेवायचं आहे त्याला माहीत आहे, कसं त्यांना योग्य समय उंच करायचं आहे त्याला माहीत आहे. फक्त आज आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या प्रेमाचा तुम्ही आणि मी स्वीकार केलेला आहे त्या प्रेमाला घट्ट पकडून राहा. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे त्या येशूला घट्ट पकडून ठेवा. आम्ही पाहतो जे तारण तुम्ही मिळवलेलं आहे त्या तारणाला घट्ट पकडून राहा. जी सार्वकालिक जीवनाची आशा तुमच्या हृदयात पवित्र आत्म्याद्वारे टाकलेली आहे त्या आशेला पकडून राहा आणि शेवटपर्यंत पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे ते ऐकत राहा आणि त्याला अनुसरत राहा. तो परमेश्वर तुम्हाला आणि मला कधी सोडणार नाही. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुम्हाला आणि मला तो तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळ. आम्ही पाहतो तो म्हणतो की जो कोणी इस्रायलाला स्पर्श करतो तो माझ्या बुबळाला स्पर्श करतो. अशा रीतीने तो प्रेम करतो इस्रायल, अशा रीतीने प्रभू येशू आमच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून रोम 5:8 मध्ये म्हणतो की देव स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त येशू आमच्यासाठी मरण पावला.
आणि त्याच रोम 8 मध्ये जर तुम्ही 32-33 वचन वाचणार आणि ते शेवटपर्यंत वाचणार तर त्या ठिकाणी परमेश्वराच्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो, ज्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तो तुम्हासाठी दिला, त्यासह या सर्व गोष्टी तुम्हाला देणार नाही का? म्हणजे ज्या काही या शरीरामध्ये जीवन जगत असताना ज्या सगळ्या आवश्यकता आहे तो पूर्ण करेल. जर तो त्याचा पुत्र देऊ शकतो तर बाकीच्या गोष्टी पण तो आम्हाला पुरवठा करू शकतो. आणि म्हणून आपल्या नोकरी संबंधी, आपल्या आर्थिक परिस्थिती संबंधी किंवा आजारासंबंधी, करोना व्हायरस संबंधी चिंता करू नका. तो परमेश्वर तुम्हाला मला सक्षम आहे सांभाळण्यासाठी. मी तर मागं म्हणत होतो, मला वाटतं पहिल्याच वचनामध्ये मी ऑनलाईन म्हटलं होतं, माझ्या आयुष्यातला 1 सेकंद सुद्धा हा करोना व्हायरस कमी करू शकत नाही. आणि इन केस जर मी गेलो, याचा अर्थ एवढाच समजायचा का माझं आयुष्य संपलेलं आहे. कोरोना व्हायरस म्हणा, कोणताही मनुष्य म्हणा किंवा सैतान माझ्या आयुष्यातला 1 सेकंद पण कमी करू शकणार नाही. जर मी गेलो तर समजायचं की मी पूर्ण करून गेलेला आहे, कारण माझं आयुष्य त्याच्या हातात सुरक्षित आहे. आमच्या सर्वांचं आयुष्य त्याच्या हातात सुरक्षित आहे. म्हणून सावधगिरी बाळगा, परंतु चिंता नका करू. सावधगिरी बाळगा. जे काही तुम्हासाठी जे काही आरोग्याविषयी आवश्यक गोष्टी आहेत त्या करा, पण चिंता करत बसू नका. काय होईल, हे होईल, इथं असं झालं, तिथं तसं झालं. जास्त त्याच्या खोलात शिरू नका. खोलात शिरायचंच आहे तर प्रभूच्या त्या हृदयामध्ये शिरण्याचा प्रयत्न करा, त्याच्या प्रेमामध्ये शिरण्याचा प्रयत्न करा. तिथून तुम्हाला जे काय मिळेल ते अद्भुत असेल, ते खूप खूप सुंदर असेल. आणि म्हणून आम्ही पाहतो तो परमेश्वर आम्हाला बळकू देत नाही, तो आमचे मन कठोर करत नाही, त्याचा आस्था आणि पराक्रम कमी होत नाही, त्याची करुणा आणि कळवळा कमी होत नाही. परंतु आम्हाला तसं वाटतं, आम्हाला तसं वाटतं का? कारण आपण बदलणारे आहोत. आमचं मन जे आहे परिस्थितीनुसार भावनेवर हेलखावत असतं नेहमी. जसं परिस्थिती येईल तसं. हिरव्यागार कुरणात आलं का लगेच प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया, आहे ना. मृत्यूच्या दर्यामध्ये आलं का प्रभू तू कुठं आहे ना, असं आपण बदलतो. तो परमेश्वर दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. त्याला परिस्थिती त्याला बदलू शकत नाही, आणि त्याच्या डोळ्यासमोर असं काहीच नाहीये का जे त्याला पहिलंच माहीत नाही. जेव्हा तुम्ही आणि मी मृत्यूच्या दरीत जात असतो ना, त्याला माहीत असतं का माझा मुलगा, माझा मुलगी मृत्यूच्या दरीतून जाणार आहे. जेव्हा तुम्ही आणि मी हिरवळीत बसलेला असतो ना, त्याला माहीत असं आधीच की ते हिरवळीत बसणार आहे. शत्रू आम्हाला घेरणार आहे, त्याला माहित आहे की आम्हाला शत्रू घेरणार आहे. परंतु त्याच वेळेस त्याला हे पण माहिती आहे का त्या शत्रू घेतील तेव्हा तो का तिथं असणार आहे आणि तो आमच्यासाठी काय करणार आहे. आपल्याला माहित नसतं, पण त्याला सगळं काही माहित. म्हणून त्याचं परमेश्वर घडणाऱ्या गोष्टी तो अशा रीतीने सांगतो जशा त्या आधीच घडून गेल्या. म्हणून तुमचं आणि माझ्या जीवनातला, आयुष्यातला प्रत्येक दिवस जो आहे त्याच्या हातात सुरक्षित आहे. तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण त्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आणि आम्ही पाहतो त्यापासून, त्याच्या हातातून प्रभू म्हणतो की माझ्या हातातून तुम्हाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून आनंद करा, विश्वासामध्ये दृढ. आणि हे कोरोना व्हायरस सर्वसाधारण समजा सप्टेंबर पर्यंत तरी चालत गेलं तरी पण काळजी करू नका. तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमचं रक्षण करणार, तो तुमचं पालन पोषण करणार. त्याची कृपा तुमच्यावर सतत राहणार आहे, त्याची दया प्रतिदिन नवी होणार आहे, त्याच्या करुणेला कधी खंड पडणार नाही. उलट तो आम्ही पाहतो का त्या संकटाच्या परिस्थितीमध्ये तो त्याच्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तुमचं आणि माझं रक्षण करणार आहे. आणि त्याबद्दल आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ, त्याचं गौरव करू, कारण तो न बदलणारा परमेश्वर आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि जिवंत देव अब्बा बाप्पा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, गौरवितो, उंचावितो. प्रेमा बाप्पा, तुमच्या अगापे प्रेमाबद्दल आम्ही तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या देवा, माझ्या बाप्पा, तुम्ही न बदलणारे परमेश्वर आहे. बाप्पा, तुमचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आकाश व पृथ्वी नष्ट होईल, परंतु माझं वचनाचा काना मात्र नष्ट होणार नाही. बाप्पा, तुम्ही न बदलणारे आहे, तुमचं वचन न बदलणारं आहे. बाप्पा, आज आम्ही प्रार्थना आणि विनंती करत आहे बाप्पा, संपूर्ण जग बाप्पा कोरोना व्हायरसच्या ह्या बाप्पा परिस्थितीतून जात आहे. बाप्पा, खरंच प्रेमळ बाप्पा, जगामध्ये बाप्पा
बापा परिस्थिती जी आहे अत्यंत बिकट आहे बापा. होय माझ्या देव बाप्पा, त्या मृत्यूच्या दरीतून जाण्याचा अनुभव जग घेत आहे बाप्पा. आज आम्ही पाहतो बापा 60 लाखाच्या वरती बापा लोक जे ह्या रोगाने ग्रस्त आहे बापा. 3 लाखाच्या वरती लोक मरण पावलेले आहे बापा. आणि त्याच्याबद्दल बापा लोकांजवळ बापा कोणतीही आशा नाही आहे. ना त्यांच्याकडे औषध आहे, ना त्यांच्याकडे बापा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. त्यांच्याजवळ काही योजना काहीच नाही बापा. अशा परिस्थितीमध्ये जग असताना आज आम्ही मंडळी म्हणून तुमच्या पवित्र चरणाशी येतो बाप्पा. कारण तुम्ही मंडळीला या जगाचं मीठ आणि जगाचं प्रकाश केलेला आहे बाप्पा. आज आम्ही लीन नम्र होतो आणि बाप्पा ह्या जगासाठी आम्ही तुमच्या पवित्र चरणाशी मागतो बाप्पा. दया आणि कृपा करा बाप्पा. पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्याने उतरून येऊ द्या. पवित्र आत्म्याची ओतणी करा बाप्पा. सामर्थ्याची ओतणी करा बाप्पा. प्रत्येक कठोर हृदय तुटलं फुटलं जाऊ द्या बाप्पा. प्रत्येक बापा प्रत्येकाच्या हृदयाचे डोळे आणि कान उघडले जाऊ यासाठी की बाप्पा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं उत्तर प्रभू येशू, जो वधस्तंभावर केलेला प्रभू येशू आहे त्यामध्ये आहे बाप्पा. होय बाप्पा, त्याच्यामध्ये ह्या परिस्थितीला आणि बाप्पा ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं आणि परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य आहे. त्या नावामध्ये जय आहे, त्या नावामध्ये विजय आहे. त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. असा मृत्युंजय प्रभू येशू, त्याच्या जखमी हातामध्ये बाप्पा आम्हाला आरोग्य आणि जीवन मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येक कठोर हृदय तुटलं जावं, प्रत्येक डोळा उघडला जावं बाप्पा. आणि त्याने त्या ख्रिस्ताला बघावं आणि त्या ख्रिस्ताचा त्याने स्वीकार करावा. अशी कृपा करा बाप्पा. दया करा. पवित्र आत्म्या मोठ्या सामर्थ्याने उतरून येऊ द्या. सर्व बंधन अडखळणं तुटले जाऊ द्या. आणि प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जावा आणि प्रत्येक मुखाने कबूल करावं, येशू हा प्रभू आहे असं घडून येऊ द्या. होय बाप्पा, दया करा. या बाप्पा ह्या परिस्थितीमध्ये बाप्पा ह्या महामारीच्या परिस्थितीमध्ये मंडळींनी कसं वागावं हे मंडळीला शिकवा. पवित्र आत्मा मंडळीवर उतरून येऊ द्या. मंडळीला बाप्पा घडवा. मंडळीला बाप्पा तयार करा की या महामारीच्या स्थितीमध्ये प्रभू येशूला आणि त्या वधस्तंभाला कसं उंच करायचं त्याचं बाप्पा त्याचं योग्यता द्या बाप्पा. आणि मंडळीचा उपयोग ह्या भयंकर परिस्थितीमध्ये करून घ्या बाप्पा. मंडळीला आपल्या पंखाखाली ठेवा आणि तुमचं गौरव होऊ द्या बाप्पा. आम्हाला तयार करा बाप्पा या स्थितीला तोंड देण्यासाठी आणि या स्थितीमध्ये खंबीर राहण्यासाठी. आणि बाप्पा जे बाप्पा गलित झालेले आहे, जे निराश झालेले आहे, जे घाबरलेले आहे, त्यांच्यामध्ये एक नवीन आशा आणि एक नवीन बाप्पा उत्साह उत्पन्न करण्यासाठी मंडळीतील प्रत्येकाचा तुम्ही उपयोग करा. आणि बाप्पा तुमचं राज्य वाढू द्या. तुम्ही गौरविले जा, उंचविले जा. प्रेमा बाप्पा, तुमच्या कृपेने बाप्पा आम्हाला एकत्र करून बाप्पा तुमची उपासना आणि तुमची वाणी ऐकण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. पुन्हा एक वार प्रेमा बाप्पा मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तारणाचा अनुभव द्या. आत्म्याने सामर्थ्याने भरा आणि या महामारीत त्यांचं रक्षण करा. प्रत्येक उत्तम गोष्टी त्यांना देऊन तृप्त करा. सर्व कमी घटी दूर करा आणि ते एक साक्ष म्हणून प्रत्येकाला उभं करा बाप्पा. तनया नीती नेवियाला तुमच्या पवित्र हाती देतो बाप्पा. आज रात्री ते प्रवासाला निघत आहे बाप्पा. बाप्पा त्यांचा प्रवास बाप्पा सुखरूप करून त्यांना सुरक्षित इच्छस्थळी पोहोचवा. त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडखळणं बंधनं पवित्र प्रभू येशूच्या नावात तोडून टाकतो आणि प्रार्थना करतो बाप्पा. त्यांचं बाप्पा ते एअरलाईन, प्लेन, सर्व काही जी व्यवस्था आहे ती आपल्या पवित्र हातात घ्या आणि तुमचं गौरव होऊ द्या बाप्पा. आम्ही सर्व गोष्टींबद्दल पुन्हा एक वार तुम्हाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो. आमेन. देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र याची शांती आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याचा आशीर्वाद इथं असलेल्या प्रत्येकाबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ राहो. आमेन.